इटकर येथे घरफोडी आणि जबरी चोरी, सोन्याचे मणिमंगळसूत्र, रोकड आणि चांदीचा करंडा लांबवला. कुरप पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. परिसरात घबराटीचे वातावरण. वाळवा तालुक्यातील इटकर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचे कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र बळजबरीने ओढून नेले. या प्रकरणी कुरप पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इटकर येथील रहिवासी मिनाज दिलावर मुलानी वय 47 व त्यांचे कुटुंबीय 20 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घरात झोपले होते. रात्री 10 ते पहाटे 2:55च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या लाकडी व लोखंडी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी तिजोरीतील साहित्याची उलटापालट केली. तसेच झोपेत असलेल्या फिर्यादी मिनाज मुलानी यांच्या गळ्यातील 15,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेले. याशिवाय याच दरम्यान चोरट्यांनी परिसरातील योगेश लक्ष्मण कांबळे, सध्या राहणार मुंबई, यांच्या घरातून 8,000 रुपयांची रोख रक्कम तसेच विश्वास शिवराम पवार आणि भरत राजाराम पाटील यांच्या घरातही दरवाजाची कडी तोडून चोरीचा प्रयत्न केला. तेथून चोरट्यांनी 15,000 रुपये किमतीचा चांदीचा करंडा व इतर ऐवज असा एकूण 38,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी मिनाज दिलावर मुलानी यांनी कुरप पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कुरप पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करत आहेत. या घटनेमुळे इटकरे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.